नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे पॉन्ड्स व्हाईट ब्युटी. एकापेक्षा एक अप्सरा आली, पॉवर्ड बाय 100 डिश वॉश बार. कालच्या भागामध्ये दोन्ही राण्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महागुरूंना गुरुदक्षिणा देण्याचं ठरवलं आणि त्यानुरूप सर्व अप्सरांनी नवरसांवर आधारित नृत्याविष्कार करण्याचा संकल्प सोडला. कालच्या भागामध्ये 4 रसांवरती आधारित नृत्याविष्कार झाले आणि आजच्या भागामध्ये उर्वरित 5 रसांवर आधारित नृत्याविष्कार आपल्याला अनुभवायचे आहेत. तेव्हा सज्ज व्हा, सुसज्ज व्हा आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आपल्या दोन्ही राण्यांचं, कोरिओग्राफर्सचं आणि अप्सरांचं. आणि आता आपण स्वागत करूया आपल्या कुटुंब प्रमुखांचं, अर्थात महागुरु सचिन पिळगावकर यांचं. लोक हो, लक्षात घ्या, आमच्या वोटिंग लाईन्स ओपन झालेल्या आहेत, ज्या उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. तेव्हा आपल्या लाडक्या अप्सरांना भरभरून वोट्स पाठवा. त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवं की आजची संध्याकाळ ही निर्णयाची संध्याकाळ आहे, नाही का? तर आजच्या या महासंग्रामाला आपण सुरुवात करूया. लोक, माझ्या असं लक्षात आलं की या नवरसांचा अभ्यास करता करता एक गोष्ट खूप महत्वाची आहे, तुम्ही पण लक्षात घ्या. कसं होतं की लग्नाआधीचं जे प्रेम असतं प्रियकर प्रेयसीचं, ज्याला आपण शृंगार रस म्हणू शकतो, एका घटनेनंतर वेगवेगळ्या रसांमध्ये ते रूपांतरित होतो. ती घटना असते लग्न. बघा ना, लग्नानंतर नवरा बायकोचं प्रेम काही जणांच्या आयुष्यात असं हास्य रसात सुद्धा रूपांतरित होतं, काही जणांच्या बाबतीत भक्ती रसात रूपांतरित होतं. कारण बायको अशी असते आणि नवरा तिच्या पुढ्यात असा असतो. तर काही जणांच्या बाबतीत ते करुण रसामध्ये रूपांतरित होतं, कारण बायको असते अशी आणि नवरा तिच्या पुढ्यात असतो असा. पाहूया हा करुण रस या अप्सरा कशा काय सादर करतील. पुष्कर, हो, तुला नक्की बघायचंय? हो हो, मग ठीक आहे. हाच करुण रस घेऊन येत आहे माझी पुढची सौंदर्यवती अप्सरा प्रार्थना बेहरे. माझं माझ्या आई बाबांवर खूप प्रेम आहे, आजी आजोबांवरही खूप प्रेम आहे, दादावरही आहे, पण मला कोणी जन्मालाच येऊ दिलं नाही. मला जन्माला येऊ द्या ना.
मला जन्माला येऊ द्या. प्रार्थना खूप सुरेख, खूप छान. थँक्यू थँक्यू. म्हणजे खरं तर भारतामध्ये गर्भलिंग निदान चाचणी करून घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि स्त्री भ्रूण हत्या हे एक पाप आहे. तरी सुद्धा काही जण हे पाप करत असतात. खरं तर तुम्हाला जन्म देणारी तुमची आई, तुमची बहीण, तुमची प्रेयसी किंवा तुमची पत्नी ह्या सुद्धा स्त्रिया असतात. तरी सुद्धा काही जण हे पाप का करत असतात मला कळत नाही. नाही म्हणजे मला पण खरंच हे वाटतं आणि सर जेव्हा मला हा ऍक्ट दिला आणि मला सांगितलं की तुला असं परफॉर्म करायचंय तेव्हा मी फक्त एकच डोक्यात ठेवलं होतं कारण माझ्या आई बाबांना आम्ही दोघी मुली होत. नेहमीच बाबांना कधी असं वाटलं नाही की मुली होत पण कुठेतरी असं त्यांना होतं की 2 मुली आहेत. सो हे मी आणि ताईनी नेहमीच डोक्यात ठेवलं होतं की आम्ही मुली नाहीच होत आणि आम्ही कधी मुलीसारखे नाही वागणार. बाबांना नेहमी प्राऊड होईल की आम्ही त्यांच्या मुली असूनही मुलासारखे वागू. आणि आय होप आय नो की माझे बाबा खरंच हा विचार करत असतील. आणि सॉरी मी रडते, रडत नाही अशी आय डोंट नो, माहिती नाही अचानक आलं पाणी. मुलगी होणं हे खरंच प्राऊड आहे. ह्याच्यासाठी म्हणजे त्या मुलीची हत्या करणं, ती बिचारी पोटात असून तिला जन्माला यायच्या आधीच तिला मारून टाकणं, इट्स नॉट गुड आणि असं नाही केलं. खरं तर सर सुद्धा माझ्या विचारांशी सहमत आहेत की आमचा विचार एकच आहे की आम्हाला मुलगी आहे ह्याचा आम्हाला सगळ्यात जास्त अभिमान आहे. सर करेक्ट बोललात तुम्ही पुष्कर. मला सुद्धा हेच सांगायचं आहे सर्वांना की मुलगी होणं म्हणजे माझ्या मते परमेश्वराचा आशीर्वाद आहे. क्या बात आहे. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. पुष्करनाही आहे त्यांच्या मुलीचा अभिमान. निश्चित. ती एक मुलगी मला 10 मुलांपेक्षा जास्त आहे. डॅम शुअर. आणि ही मुलगी नाही आहे, मुलगा आहे असं म्हणून त्या मुलीचा अपमान मला करायचा नाही. आणि अशा प्रकारे चाचणी करून आणि मग गर्भपात केला जातो. तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टी लोअर क्लासमध्ये किंवा अशा ठिकाणी घडत असतील तर हा गैरसमज आहे बरं का. मिडल क्लास आणि अपर मिडल क्लासमध्ये या गोष्टी सर्वात जास्त घडतात. आणि ती चाचणी केल्यानंतर परदेशात जाऊन तो गर्भपात केला जातो. एवढे पैसे त्यांच्याकडे असतात तरीही त्यांना मुलगी नको असते. लाजिरवाणी गोष्ट आहे. जिसने किए हैं इस वक्त के इंसान पैदा वही मेरा भी खुदा हो मुझे मंजूर नहीं. ओ क्या बात. आपण सर्वांना नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही हा प्रयत्न केला. तुमच्या कोरिओग्राफरनी सुद्धा अतिशय सुंदर कोरिओग्राफी केलेली आहे. खूप सुंदररित्या तुम्ही ही फिलिंग्स आमच्यापर्यंत पोहोचवलीत. विशेषतः तुमची जी सुरुवात होती ना की ती अजून तिला जन्म घ्यायचा आहे आणि ती नाळ तुटते आणि ती वूम्ब मधनं अशी बाहेर निघते, तो गर्भपात होतो. तो थॉट अप्रतिम होता. इट हॅज रिअली 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 टच्ड मी. हा जल्लोष करण्याचा परफॉर्मन्स नसल्यामुळे मी ह्याला ब्लास्ट देत नाही, पण तुमच्या कोरिओग्राफरना इथे बोलवतो. कृपया गैरसमज करून घेऊ नका की मी ब्लास्ट नाही दिला. ह्याचा अर्थ तुमचा परफॉर्मन्स कुठे कमी पडला किंवा तुमची कोरिओग्राफी कुठे कमी पडली म्हणून नाही. तर या भावनेला मला ब्लास्ट नाही देता आला, कारण ही ब्लास्टच्याही खूप वरची अशी भावना आहे. आणि दुसरी गोष्ट सर्वांना सांगायची आहे की मुली असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जर मुली नसत्या तर अप्सरा आली घडूच नसतं शकलं. जर तुम्हाला माझा हा परफॉर्मन्स आवडला असेल तर प्लीज मला वोट करायला टाईप करा ZMEPE स्पेस 06 आणि पाठवा 57575. लोक हो, आपण हे मान्य केलेलं आहेच की ह्या अप्सरा एवढ्या ताकदीच्या आहेत की त्या वेगवेगळे नृत्य प्रकार अत्यंत समर्थपणे सादर करतात.
आत्ताच आपण सौंदर्यवती टीम कडनं करुण रस सादर केलेला पाहिला. मला लावण्यवती टीमला हे चॅलेंज द्यायचंय की अप्सरा म्हटल्यानंतर त्या सुंदर असतातच, बिभत्स रस कशा सादर करू शकतील? पुष्कर, हा मी हे तुझं चॅलेंज स्वीकारते. हा हा आता हा बिभत्स रस सादर करण्यासाठी माझी लावण्यवती अप्सरा येत आहे, प्राजक्ता माळी. मला एवढंच म्हणायचं की तू तुझ्या परफॉर्मन्स मध्ये सगळ्यांना खाऊन टाकलंस ग. थँक्यू. जाणून घेऊया या बिभत्स रसाबद्दल महागुरूंचं काय मत आहे. प्राजक्ता, सर तुम्ही खूप छान परफॉर्मन्स केला. पुष्कर यांच्याबरोबर 7 खेळायलाच नको अजिबात. कधी कुठला हात खेचतील काय सांगता येणार नाही. वा क्या बात आहे. पण सुरेख कोरिओग्राफी. काय असतं, आपण जेव्हा एक ऍक्ट करतो त्या ऍक्टचा जो आशय असतो तो जितक्या लवकर प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल तितकाच तो आपल्या फायद्याचा असतो. तसंच तुम्ही केलत या ऍक्टमध्ये की तुम्ही कोरिओग्राफ करताना तो आल्या आल्या तो आधी जो हात काढला ना तिथेच असं झालं जे अपेक्षित होतं. त्यानंतर मात्र जे जे काही होत गेलं ते त्याला सगळ्याला मग असं एक्सप्रेशन ऑटोमॅटिकली येतच बॅक ऑफ द माइंड मध्ये सायकोलॉजिकली. त्यामुळे हा ऍक्ट तुमचा अत्यंत सक्सेसफुल झाला असं मला वाटतं. थँक्यू सर. एक उलटा समरसॉल्ट थोडा गेला तर त्याचा बॅलन्स जर थोडासा हातात असता तर तो क्लीन वाटला असता, जो क्लीन नाही होऊ शकला. अर्थात त्यात तुमची इन्व्हॉल्वमेंट पण खूप असल्यामुळे सुद्धा तसं होऊ शकतं. मी एक स्वतः एक ऍक्टर आहे त्यामुळे मला कळू शकतं की कशामुळे काय झालं असेल ते. पण परफॉर्मन्स खूप इम्प्रेसिव्ह होता तुमच्या या परफॉर्मन्स करता माझ्याकडनं. थँक्यू सर. आय होप तुम्हाला माझा नाच आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज मला वोट करा. त्यासाठी टाईप करा ZMEPE space 01 आणि हा SMS पाठवून द्या 57575.
एकदा बरं का बिरबलला बादशहाने असं विचारलं की असं कोणतं वाक्य आहे जे तुमच्या सुखाच्या काळात ऐकलं तर तुम्हाला वाईट वाटेल आणि दुःखाच्या काळात ऐकलं तर तुम्हाला आनंद होईल. बिरबलाने क्षणाचाही विलंब न दवडता लगेच उत्तर दिलं. ते वाक्य असं आहे, महाराज, हे दिवस लवकरच जातील. विचार करा, जर तुमचा आनंदाचा सुखाचा काळ चालू असेल आणि कोणी तुम्हाला असं म्हटलं हे दिवस लवकरच जाईल तर तुम्हाला वाईट वाटेल की नाही? आणि त्याचबरोबर तुमचा दुःखाचा काळ असेल आणि जर तुम्हाला कोणी असं म्हटलं हे दिवस लवकरच जातील तर तुम्हाला आनंद होईल की नाही? मग ही आहे अरे बिरबला. वा पुष्कर, वा. तू आता जे काही सांगितलंस त्याने तुला कुणाची साक्ष काढण्याची गरज नाही लागणार. अगदी अद्भुत आहेस तू. काय मी भूत आहे? ओहो, अद्भुत म्हणजे आश्चर्य. थांब थांब, तुला असं नाही करणार. अद्भुत रस घेऊन येत आहे माझी पुढची सौंदर्यवती अप्सरा नेहा गद्रे. हलचल हुई, जरा शोर हुआ, दिल चोर हुआ, तेरी ओर हुआ. हलचल हुई, जरा शोर हुआ, दिल चोर हुआ, तेरी ओर हुआ. ऐसे चले जब हवा, इश्क हुआ ही हुआ. ऐसे चले जब हवा, इश्क हुआ ही हुआ. कदमों को संभाले, नजरों का क्या करे. नजरों को संभाले तो दिल का क्या करे. कदमों को संभाले, नजरों का क्या करे. दिल को संभाले जुबान, इश्क हुआ ही हुआ. ऐसे चले जब हवा, इश्क हुआ ही हुआ. इश्क हुआ. नेहा, क्या बात आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी पण एक जादू आहे. काय? डोळे बंद कर. मी सांगेपर्यंत उघडू नकोस हा. उघडू? उघड. थँक्यू सो मच. मला एवढंच येतं. कसं आहे माहितीये का, प्रेम हे अद्भुतच असतं ग, अद्भुत. कारण प्रेयसीकडे अदा असते, प्रियकर भूत असतो. आणि हा अद्भुत रस तू अशा माध्यमातून दाखवलास, खरंच तुझं कौतुक आहे. क्या बात आहे. आता हा ऍक्ट महागुरूंना कसा वाटला ते आपण जाणून घेऊया. नेहा, पहिली गोष्ट म्हणजे बायका एवढ्या लवकर चेंज करू शकतात यावर माझा विश्वासच नाही. तब्बल 1 तास 2 तास कधी कधी 3 तास लावतात बायका चेंज करण्याकरता फक्त. आणि जर आम्ही येत्या चेंज करून असं म्हणून आतमध्ये जाऊन अर्धा तास घेऊन परत आल्यानंतर एखादी कुठली तरी अशी माळ चेंज केलेली असते. पण तरी सुद्धा तुम्ही एवढ्या लवकर चेंज केलं, सलाम आहे तुम्हाला. थँक्यू सर. पण निसर्गाची एक अद्भुत गोष्ट तुम्हाला सांगू का? एक शेर आहे, फूल से लिपटी हुई तितली को गिराकर देखो, आंधियों तुमने दरख्तों को गिराया होगा. क्या बात आहे. म्हणजे तेच वादळ जे भल्या भल्या मोठ्या मोठ्या झाडांना खाली पाडू शकतं, ते एका फुलपाखराला जो एका फुलाच्या पाकळीवरती त्याला आलिंगन करून बसलेला आहे, त्याला ते वादळ पाडू शकत नाही. ही अद्भुत गोष्ट आहे माझ्या मते. पण तुम्ही सुद्धा अद्भुत काहीतरी करण्याचा प्रयास खूप छान केलात. शेवटी तर काय, आगीतून फूल निर्माण केलं. हा, पण तुम्हाला दुसरी गोष्ट सांगू का? हा जो मंच आहे एकापेक्षा एकचा, हा स्वतःच इतका अद्भुत आहे
की त्यात तुम्ही कितीही अद्भुत करण्याचा प्रयत्न केलात तरी सुद्धा ते त्याच्याहून कमीच वाटणार हो. तुमच्या कोरिओग्राफर्सना मला सांगावंसं वाटतं की तुमचा प्रयास जरा थोडा कमी पडल्यासारखा वाटला मला या ऍक्टमध्ये. अजून काही गोष्टी तुमच्याकडनं अपेक्षित आहेत, कारण हा स्टँडर्ड तुम्ही स्वतःचा सेट केलेला आहे. तर ह्याची कृपया ह्याच्यानंतर काळजी घ्या. ऑल द बेस्ट. या परफॉर्मन्स करता माझ्याकडून जर माझा डान्स परफॉर्मन्स आवडला असेल तर प्लीज मला वोट करा. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE_10 आणि पाठवून द्या 57575 वर. मला ना इथे देव झाल्यासारखं वाटतंय. हो, हे माझं मत नाहीये बरं का सर. म्हणजे ह्या सर्व अप्सरा मी दिसता क्षणी अशा म्हणतात की अरे 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 देवा तू परत आलास, सतत म्हणत असतात. तुमचं टोनिंग काहीतरी चुकतंय असं मला वाटतंय. माझं हो ना? अगदीच. काय म्हणता तुम्ही ह्यांना पाहून? अरे देवा तू परत आलास असं म्हणता तुम्ही? म्हणजे तुम्हाला माझा त्रास होतोय ना? मी इथे तुम्हाला नकोसा आहे ना? ठीक आहे, हा मी चाललो. अरे अरे पुष्कर पुष्कर पुष्कर, अरे हे सगळे गमतीने म्हणतात तुला. या अप्सरेच्या महासंग्रामाचा खरा वीर तूच आहेस, माहितीये का तुला? हा, आणि हा वीररस घेऊन येते माझी लावण्यवती अप्सरा श्रुती मराठे. आई, मला फ्रंटवर जावं लागेल, काळजी घे. आयुष्यवंत हो. लुका छुपी बहुत हुई, सामने आ जाना. कहाँ कहाँ ढूंढा तुझे, थक गई है अब तेरी माँ. आजा सांझ हुई, मुझे तेरी फिक्र धुंधला गई. देख मेरी नजर आ जाना. आजा सांझ हुई, मुझे तेरी फिक्र धुंधला गई. देख मेरी नजर आ जाना. आई, मी ठीक आहे. तू बरी आहेस ना? काळजी करू नकोस. छोटू कसा आहे? मी लवकरच परत येईन. तेरी राहत के अखियाँ, जाने कैसा कैसा होए जिया. धीरे धीरे आंगन तेरे अंधेरा, मेरा देश कहाँ. ढल के सूरज का है इशारा, चंदा तू है कहाँ. मेरे चंदा तू है कहाँ. लुका छुपी बहुत हुई, सामने आ जाना. आँखों के शीशे में उतरने को खून चला, बदन से टपक कर जमीन से लिपट कर, नए रंग भरने को खून चला, खून चला, खून चला. छोट्या, दादा गेला. आता तुला सज्ज व्हायचे. जा, माझा तुला आशीर्वाद आहे. श्रुती, वीर रसामध्ये तू वीर माता दाखवलीस. विचार काय होता ह्या परफॉर्मन्सच्या मागे? वीर दाखवायला प्रत्येक वेळेस लढाईवर जायची गरज नसते. जे मागे असतात ते सुद्धा इक्वली करेजफुल असतात, आणि हेच आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. राहिली गोष्ट आई व्हायची आणि हे सगळं दाखवण्याची,
मला असं वाटतं की आई होणं खूप अवघड आहे. म्हणजे दिसायला खूप सोपं दिसतं की मुलांना सांभाळतीये, घर चालवतीये, नवऱ्याकडे लक्ष देतीये सगळं, पण एका गृहिणीला विचारून बघा हे किती कठीण असतं. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नवऱ्यासाठी आणि पोरांसाठी अर्पण करणं हे किती अवघड असतं. हे कुठल्याही गृहिणीला विचारा, तुम्हाला त्याचं उत्तर नक्की मिळेल. वाह, क्या बात, क्या बात. आणि आता जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. श्रुती, येस सर. एक गोष्ट मला प्रामुख्यानं तुम्हाला सांगावीशी वाटते, कलावंत म्हणून मी ती सर्वात आधी सांगतो तुम्हाला. मला माहिती आहे ते किती इम्पॉर्टंट असतं, म्हणून तुमच्यात प्रचंड इम्प्रूव्हमेंट आहे. थँक्यू सर. खरं तर मी हे गेल्या आठवड्यापासून नोटीस करतोय, ऑब्झर्व्ह करतोय. तुम्ही शार्प होत चाललेले आहात. जे तुमच्या परफॉर्मन्स करता किंवा कोणत्याही परफॉर्मन्स करता ते अत्यंत इम्पॉर्टंट असतं. तुमचं लाइनिंग खूप छान होत आहे. थँक्यू सर, थँक्यू. आणि वीरता जेवढी स्त्रीमध्ये असते तेवढी पुरुषामध्ये नसते, असं माझं मत आहे. स्त्री ही पुरुषापेक्षा कितीतरी पटीनं सामर्थ्यवान असते. म्हणूनच प्रत्येक पुरुषाला स्त्रीचं पाठबळ हवं असतं. कंटेम्पररी फॉर्म मध्ये एक आईला दाखवणं खूपच वेगळं आणि सुंदर होतं. आई काय नसते, आई सर्वच असते. तशीच आई कंटेम्पररी सुद्धा असते. आणि हा तुम्ही परफॉर्मन्स आईला अर्पण केलेला आहे, आईच्या वीरतेला अर्पण केलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला माझे मार्क्स तर देणारच आहे, बट आय थिंक यू डिझर्व अ स्टँडिंग ओवेशन. नाव ऑल द बेस्ट. तुम्हाला जर माझा परफॉर्मन्स आवडला असेल तर मला प्लीज वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 05 आणि पाठवा 57575. कशी गंमत असते बघा. नवरा बायकोच्या संसारामध्ये जर बायको लग्नाचा वाढदिवस विसरली तर नवरा शांत रस धारण करतो आणि शांतपणे तिला आठवण करून देतो. पण जर नवरा लग्नाचा वाढदिवस विसरला तर बायको रौद्र रस दाखवते. आणि म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाने हा रौद्र रस कधी ना कधीतरी अनुभवला असेलच, नाही का? पुष्कर, ओ, तुला रौद्र रस अनुभवायचा आहे का? का माझी बायको आली? इश नाही रे, मग रौद्र रस घेऊन येते माझी पुढची सौंदर्यवती अप्सरा. हा, अप्सरा अप्सरा सुकन्या काळण. जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितांबुजंग तुंगमालिकां जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितांबुजंग तुंगमालिकां टमट्टमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं टमट्टमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं चकार चण्डताण्डवं करोतु नः शिव शिव.
क्या बात आहे सुकन्या, अत्यंत एनर्जेटिक परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. मला म्हणजे तू शंकराचं रूप धारण केलेलं आहेस, तिसरा डोळा उघडा आहे, म्हणजे रौद्र रस आलाच. मला तुला एक प्रश्न विचारायचा वाटतो की परफॉर्मन्स करत असताना आत्ता नेमकी काय भावना आहे, म्हणजे ती एनर्जी तू कुठून आणलीस? म्हणजे मी असं काही प्रिपेरेशन ठेवलं नव्हतं, पण माझ्या डोक्यात एवढंच होतं की आपण खूप एनर्जेटिक परफॉर्मन्स द्यायचा आहे. म्हणजे काही झालं तरी ते 2.5-3 मिनिटं जेवढं आपण नाचतोय ते कम्प्लीट एनर्जीने नाचायचंय, कुठेच एनर्जी लूज डाऊन करायची नाही. आणि माझ्या मते ते झालं असावं. यस यस, झालं असावं असं तुझा विश्वास आहे. आपण जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. सुकन्या, शंकराचा तांडव सोपी गोष्ट नाहीये, पण कदाचित तुमच्या गुरूंनी तुम्हाला तो दिला कारण तुम्ही तो पेलू शकता. थँक्यू सो मच. अर्थात नटराजाचं रूप जर तुम्ही पाहिलं तर त्यात तुम्हाला ती ग्रेस दिसते, आणि त्या ग्रेस मध्ये एक्सप्रेशन पण येतात, आणि मग एक वेगळ्या प्रकारचा आशीर्वादही मिळतो, कारण हात असा असतो. तो आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. थँक्यू सो मच सर. तुमचा परफॉर्मन्स खूप छान झाला, तुमची कोरिओग्राफी पण खूप छान झाली, देखावा पण खूप छान होता ज्याकडनं तुम्ही सुरुवात केलीत. इट वॉज अ व्हेरी 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 एनर्जेटिक अँड डिझर्विंग अटेम्प्ट. थँक्यू. माझ्याकडनं तुम्हाला थँक्यू. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 08. माझा कोड आहे आणि पाठवा 57575 वर. आणि आता मी महागुरूंना विनंती करतो की त्यांनी एक्सो ऑलराऊंड परफॉर्मन्स ऑफ द वीक कोणता आहे ते जाहीर करावं. एक्सो ऑलराऊंड परफॉर्मन्स ऑफ द वीक आहे प्रार्थना बेहरे. प्रार्थनाला मिळत आहे एक्सो डिश वॉश बार यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर. आणि आता आलेली आहे निर्णयाची वेळ, म्हणजेच एलिमिनेशन. मी महागुरूंना विनंती करतो की त्यांनी तो निर्णय माझ्या हाती द्यावा. ह्या अप्सरांच्या गेल्या आठवड्यातल्या परफॉर्मन्सना महागुरूंनी दिलेल्या मार्क्स आणि तुम्ही दिलेल्या वोट्सच्या आधारे सगळ्यात कमी गुण मिळवलेल्या 2 अप्सरा आहेत. लावण्यवती टीम मधून प्राची चेऊलकर, सौंदर्यवती टीम मधून सारा श्रवण. मी दोन्ही राण्यांना त्यांना इथे घेऊन येण्याची विनंती करतो. आणि आता वेळ आहे एलिमिनेशन. या दोघींपैकी एका अप्सरेला आज आपल्याला निरोप द्यायचा आहे, आणि ती अप्सरा आहे सारा श्रवण. प्राची, तू सुरक्षित आहेस, पुन्हा आपल्या जागेवर बसू शकतो. सारा, थँक्यू सर. मला ह्या मंचावर तुम्ही डान्स करायला दिला. आणि मी आधी जसं पहिल्या एपिसोडला म्हणाले होते की मी आधीपासून डान्स करत आले, पण मला तेव्हा वाटलं की मी कुठेतरी कमी होते आणि मी ते भरून काढत होते. आणि मला खरंच कळलं की डान्स हा प्रकार नक्की काय असतो. आणि हे मी अजिंक्य, ओमकार आणि खरंच तुमच्याकडून हे शिकले
आणि मी नक्कीच पुढे त्या गोष्टी मी फॉलो करत जाईन. आणि मला नक्कीच माहिती आहे सर, जरी मी हा मंच सोडून जात असेल ना, तरी तुम्ही आमच्यासोबत आयुष्यभर असाल आणि तो आशीर्वादच मला खूप महत्वाचा आहे. त्यासाठी थँक्यू सो मच सर. तुम्ही अगदी अचूक बोलला की तुम्ही हा परिवार सोडून जात नाही आहात आणि आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. आणि इतक्या सुंदररित्या म्हणजे स्माइल करून तुम्ही हा जो निरोप घेताय त्यातच तुमचा मोठेपणा दिसून येतो. अशाच हसत राहा. आता डिसेंबरला तुमचं लग्न होणार आहे. हा, ऍक्च्युली तर त्या दिवशी मात्र तुम्हाला एक दिवशी तरी रडावं लागणारच आहे. म्हणजे काय ती प्रथा आहे, त्यामुळे तुम्ही ती अवॉइड करू शकत नाही. आता त्याच्यावरनं आठवलं मला सर, तुम्हाला एक सांगते, एक छोटीशी गंमत सांगते. मी जाता तर कोणाला रडवत नाही आणि मीही रडत नाही, पण एक जाता तर एक गंमत सांगते. आता तुम्ही म्हणाल की माझं डिसेंबरमध्ये लग्न आहे, तर मला आई बाबा म्हणतात तू लग्न करून जाताना रडणार का? तर मी बोलले की हो रडणार, कारण की मला पुढे जाऊन आयुष्यभर त्याला रडवायचंय, म्हणून मी त्या दिवशी खूप रडणार आहे. अरे बापरे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आता तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार आहे. आणि अशा प्रकारे मला तरी वाटत नाही की एकापेक्षा एकच्या मंचाहून निरोप घेताना कोणत्याही कंटेस्टंटनी किंवा कोणत्याही कलावंतांनी अशा प्रकारे निरोप घेतलेला आहे असं मला वाटत नाही या आधी. थँक्यू सर. थँक्यू सर. आणि ही एक शिकवण आहे बरं का या सर्व अप्सरांकरता, की हसण्याशिवाय दुसरा गत्यंतर नाही हो. शेवटी काही झालं तरी सुद्धा आपण हसलंच पाहिजे. हुजूम ए गम म्हणजे दुःखांचा गदारोळ. हुजूम ए गम मेरी फितरत बदल नहीं सकता, मैं क्या करूं मेरी आदत है मुस्कुराने की. क्या बात है. तुमच्या पुढच्या वाटचाली करता आम्हा सर्वांकडनं हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. आपल्या आवडत्या अप्सरेला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस आपल्या आवडत्या अप्सरेचा कोड नंबर आणि पाठवा 57575 वर किंवा लॉग ऑन करा www.zmarathi.com वर. प्राजक्ता माळीचा कोड नंबर आहे 01. हिमांगी कवीचा कोड नंबर आहे 02. श्रुती मराठेचा कोड नंबर आहे 05. प्रार्थना बेहरेचा कोड नंबर आहे 06. प्राची चेऊलकरचा कोड नंबर आहे 07. सुकन्या काळणचा कोड नंबर आहे 08. दीप्ती केतकरचा कोड नंबर आहे 09. नेहा गद्रेचा कोड नंबर आहे 10. तेव्हा आता आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. आमच्या या सर्व अप्सरा धमाकेदार परफॉर्मन्सेसाठी सज्ज आहेत. तुम्ही वोट्स करण्यासाठी सज्ज राहा. तेव्हा दर सोमवारी आणि मंगळवारी पाहायला विसरू नका पॉन्ड्स व्हाईट ब्युटी एकापेक्षा एक अप्सरा आली पावर्ड बाय एक्सो डिश वॉश बार, फक्त तुमच्या लाडक्या झी मराठीवर.